नाशिकचं वातावरण किती छान आहे. सकाळी सकाळी म्हणजे झाले आता 11 11:30 झालेत, पण तरी पण हे बघा मस्तपैकी हे आमचं घर आणि हा घरासमोरचा रस्ता आहे आणि इकडे राम मंदिर आहे. एकदम मोकळं मोकळं वाटतं इकडे, स्पेशली जेव्हा आपण मुंबईसारख्या ठिकाणाहून अशा गावाकडे वगैरे येतो. खरं तर नाशिक गाव नाही आहे, एक चांगली सिटी आहे मोठी, पण तरीसुद्धा आपल्याला खूप मोकळं मोकळं असं वाटतं. इकडे बंगलोज खूप जास्त आहे. अशा प्रकारे आम्ही राहतो ते रो हाऊस आहे आमच्या पप्पांचं, आणि बंगलोज पण इथे असे खूप आहेत. हे बघा इथे पण सगळे बंगलोज आहेत आणि हे इथे राम मंदिर आहे. ते राम मंदिर पण मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. खूप सुंदर असं राम मंदिर आहे हे आहे ना, हे राम मंदिर. ही आमची गाडी नवीनवाली आणि हा आहे आमचा रो हाऊस, माझ्या पप्पांचं घर. ए सारा, तुझं नाव काय आहे? आत्ताच तर बोलली काय? सारा. सारा. ही आहे माझ्या बहिणीची मुलगी सारा. आणि साराला काय आवडतं? सारा तुला काय आवडतं? फोन. फोन आवडतो. फोन बघायला आवडतो की फक्त फोन आवडतो? फोन खेळायला आवडतो. हो, काय काय बघते तू फोन मध्ये? बघत नाही, खेळते. काय खेळते? गेम्स. गेम्स खेळते. आणि रील्स बघते की नाही? कोणत्या रील्स बघते? कोरियन लोकांच्या. अजून बस. तुला BTS आवडतं? अजून कोण आवडतं? क्रिकेटर आवडतात? नाही. फुटबॉल. फुटबॉल आवडतो. फुटबॉलचा कोणता प्लेअर तुझा फेवरेट आहे? रोनाल्डो आणि मेसी. रोनाल्डो आणि मेसी फेवरेट आहे. बरं तुला मोठं होऊन काय व्हायचं? मला फुटबॉलर बनायचं. फुटबॉलर बनायचं. फुटबॉलर बनायचंय. यूट्यूबर बन ना. का? बघ, यूट्यूबर बनायचं, मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचे, मग तुला सगळे बघणार. बनते का यूट्यूबर? कसं बोलतात यूट्यूबर? दाखव, बोलून दाखव. कसे बोलतात यूट्यूबर? यूट्यूबर कसे बोलतात? तुझ्यासारखे. तसं नाही, तसं नाही. कसं बोलतात? हे गाईज, हाऊ आर यू? कसे बोलतात यूट्यूबर? तर आता मी नाशिकला आलेली आहे आणि नाशिकला हे माझ्या पप्पांचं घर आहे आणि इथे माहेरी आल्याचा जो फील असतो तो काय असतो ना, आय कांट एक्सप्रेस इन वर्ड्स. पण इतकं भारी वाटतं ना माहेरी आल्यानंतर, एकदम रिलॅक्स वाटायला लागतं. खरं तर असं नाही की सासरी आपल्याला काही दुःख असतं. आणि शेवटी कसं असतं ना, माहेरची जी वाईब असते ना ती एकदम वेगळीच असते. इतकं रिलॅक्सेशन माहेरी वाटतं की असं वाटतं ना आपल्यावर काही जबाबदारी नाही आहे. जेव्हा आपण घरी असतो, आपल्या सासरी असतो, तेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या असतात. सकाळी उठून आपल्याला हे करायचं, ते करायचं, कामं आपल्या डोक्यामध्ये असतात की काय काय करायचं आहे. पण माहेरी आल्यानंतर ती जबाबदारीची जी जाणीव आहे ना ती कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते. की जसं आपण बॅचलर लाईफ जगत असतो त्याच टाईपचं लाईफ पुन्हा मिळाल्यासारखं वाटतं. त्यामुळे वेगळ्याच लेवलचं रिलॅक्सेशन नाशिकला आल्यावर मला वाटतं. मला असं वाटतं की सगळेजण रिलेट करू शकतात ह्या गोष्टीशी. म्हणजे जेवढ्या हाऊसवाईफ्स आहेत आणि जेवढ्या माहेरी जातात, तर माहेरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना भेटणं असो, भावंडांना भेटणं असो, तर ती जी एक्साइटमेंट असते ना ती वेगळीच असते. एक वेगळाच फील असतो, वेगळाच थ्रिल असतो त्या गोष्टीमध्ये. आणि मला पण तसंच फील होते. खूप रिलॅक्सिंग वाटतंय आणि झोप पण खूप येते. मला काय माहिती, जेव्हा जेव्हा मी नाशिकला येते मी भरपूर आराम करते, भरपूर झोपते.
आणि व्लॉग्स बनवायचं तर काम आपलं चालूच आहे, आपलं फेवरेटवालं काम. पण कसं असतं ना, माहेर, मला तुम्हाला हे सांगायचं की माहेर हे माहेर असतं. इन शॉर्ट, माहेर हे माहेर असतं. तुम्हाला सासरी कितीही सुख असू दे, पण शेवटी माहेरचा जो फील असतो ना, तो वेगळा असतो. एकदम रिलॅक्सिंग. आणि विशेष म्हणजे ती जबाबदारी आपल्यावर नसते ना, त्यामुळे आपल्याला इकडे एकदम फ्री बर्ड असल्यासारखं वाटायला लागतं. आणि सगळ्यांसोबत गप्पा टप्पा एन्जॉय. आणि आपण रोज तर कनेक्टेड असतोच आपल्या बहिणींशी भावंडांशी, पण फोनवर बोलणं आणि समोर बोलणं यामध्ये खूप फरक असतो. आणि त्यामुळे इथे आल्यानंतर आम्ही एवढ्या गप्पा मारतो की आम्ही रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत फक्त गप्पाच मारत असतो, हसतच असतो. एवढे आमच्यामध्ये जोक्स वगैरे पण होतात. आणि म्हणजे एकत्र आल्यानंतरची जी मजा असते ना, ती वेगळीच असते. आणि 6-6 महिन्यानंतर आम्ही एकत्र भेटतो, त्यामुळे एक वेगळीच एक अटॅचमेंट असते की बाबा आता माझी बहीण येणार, मला भेटणार, आम्ही गप्पा मारणार. तर ती एक मजा वेगळीच असते. आता सध्या तरी 8-10 दिवस माझा राहण्याचा प्लॅन आहे, मग बघू. आणि इकडे आल्यानंतर इकडचं काही देवस्थान आहेत, काही मंदिरं वगैरे आहेत जी खूप सुंदर आहे, तिथे आम्ही नेहमी जातो. त्यानंतर गंगेवर जातो. तसे 2-3 ठिकाण जायचा प्लॅन चालू आहे. बघू आता कुठे कसं जायला जमेल तसं आम्ही ट्राय करणार आहे. आणि मला पूर्ण तुझ्यासाठी चांगलं आहे. हे काय, हे काय, लिंबू पाणी कोणी बनवलं? तू बनवलंय. टाकीच्या पाण्याचं? शी, घाणेरड्या पाण्याचं लिंबू पाणी बनवलं तू. आणि कोणाला दिलं प्यायला? हे घाणेरड्या पाण्याचं लिंबू पाणी पिलं पण मी. आणि ते सारा काय केलं तू? किंवा मावशीला घाणेरड्या टाकीचं पाणी दिलं प्यायला? तू पहिले त्याच्यात पाणी टाकलं होतं, मग पालं दिलं. तू त्याच्यात साखर टाक आणि किंवा नाही नाही, मी चांगलंच पाणी घ्यायला सांगितलेलं तुला. खोटं नको बोलू आता. बरं, ही एक सारा नावाची मुलगी आहे आणि हिने आज आंघोळ नाही केली. खोटं बोलू नको. नाही, माझ्या आईला विचारून घे. केली तू आंघोळ? हो. अरे वा. मग हे केस का असे मेसी मेसी? असंच. बरं, तू कितवीला आहे शाळेत? पहिलीला. अभ्यास केला? हो. शाळा कधीपासून स्टार्ट होणार आहे? नाही माहिती. तू नाशिकला राहा, तू नको जाऊ आई बरोबर तुझ्या. का? आपण राहूया इथेच. तुझी शाळा 11 पासून आहे ना? तुझी मम्मा बोलली 11 पासून आहे. तू नको जाऊ 11 पासून शाळेत. हा, तू राहा. हे हा आता हिलाच पाजायचं टाकीच्या पाण्याचं लिंबू पाणी. पी 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 पी. एक घुट पिऊन खूप टेस्टी आहे. कसं आहे सारा? टेस्टी? यार एकदम कन्व्हिक्शनने शेअर केलं पण तिने मला हे. फ्रीज आणत नाही तुझ्यासाठी, मी आणले. मला बोलते सारू माझ्यासाठी काय नाही आणत तू? तुला शिल्पू, तुला किमू मावशीच आवडते ना? सपना मावशी नाही आवडत ना? आवडते. कोण आवडतं तुला? दोघी आवडतात. तू डोंबिवलीला का नाही येत? नाही येत तू? क्रिसमसला येणार आहे? बरं, काय घेऊन येशील मला? ड्रेस घेऊन येशील? वाव. अजून मेकअपचं सामान. मेकअपचं सामान पण आणणार माझ्यासाठी? वाव. अजून काय काय आणणार? मी गोव्याला जाणार आहे, तू माझ्यासोबत गोव्याला येणार? आपण गोव्याला मजा करूया. कधी जाणार? क्रिसमस. काय झालं? काय नाही, जोक झाला. काय करतोय दादा? गेम खेळतोय. ओहो, कोणता? फ्री फायर? नाही, व्हॅलोरंट. काय? व्हॅलोरंट हा कोणता गेम आहे? मला नाही माहित.
तर आमचा आता शॉपिंगला जाण्याचा प्लॅन चालू आहे, त्यामुळे आम्ही गेलो होतो झुडिओला शॉपिंगसाठी. आणि आम्ही एकत्र भेटल्यानंतर तर शॉपिंगला आम्ही जातोच, कारण आम्हाला एकमेकांच्या चॉईसने कपडे वगैरे घ्यायला, शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं. आणि त्यामुळे मग आम्ही नाशिकला भेटल्यानंतर शॉपिंगचा एक आमचा प्लॅन असतोच. आणि दुसरं म्हणजे आम्ही गंगेवर वगैरे सुद्धा जातो, वेगवेगळ्या मॉलमध्ये सुद्धा जातो. आणि एकत्र आल्यानंतर फक्त घरात बसून गप्पा मारायला तर आम्हाला आवडतंच, पण बाहेर जाऊन काहीतरी फिरायला सुद्धा आवडतं. म्हणजे असं एक्सप्लोअर करायला खूप आवडतं की इकडे कोणत्या गोष्टी छान मिळतात किंवा काय काय नवीन आहे इकडे. तर असं खूप आवडतं सगळ्या गोष्टींना भेट देणं, नवीन नवीन गोष्टी बघणं, नवीन नवीन ठिकाणी जाणं. तर आम्हाला फिरायला जनरली खूप आवडतं. त्यामुळे मग आम्ही आल्यानंतर भरपूर फिरतो, भरपूर मजा करतो. कारण आपल्या रोजच्या लाईफमध्ये तर आपल्याला काही ना काही इश्यूज असतात, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. पण जेव्हा आपण माहेरी येतो तेव्हा आपल्याला पूर्णपणे रिलॅक्सेशन हवं असतं, कुठेतरी काहीतरी चेंज हवा असतो. त्यामुळे आपण अशा गोष्टी एक्सप्लोअर करत असतो. तर बघा, फायनली आम्ही झुडिओला येऊन पोहोचलेलो आहोत. झुडिओमधले ड्रेसेस वगैरे तर मला आवडतातच, पण इथले जे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते माझे स्पेशली खूप फेवरेट आहेत. कारण प्राईस खूप अफोर्डेबल आहे आणि क्वालिटी जी आहे ना प्रोडक्ट्सची ती खूप छान आहे. त्यामुळे मला इथले सगळे मेकअप प्रोडक्ट्स खूप जास्त आवडतात. मग ती लिपस्टिक असू दे, नेल पेंट असू दे किंवा बाकीचे काही फाउंडेशन वगैरे असू दे. सध्या तरी माझ्या मेकअप लिस्ट जे आहे त्यामध्ये झुडिओचेच प्रोडक्ट सर्वात जास्त आहे. खरं तर मी नायका आणि बाकी ऑनलाईनसुद्धा परचेस करते, पण मला झुडिओचे प्रोडक्ट्स जे आहेत मेकअप प्रोडक्ट ते सध्या माझे टॉपवर आहेत. आणि इथले जे शूज वगैरे आहेत ते पण मला खूप आवडले. शूजचे जे कलेक्शन आहे होतं ते पण छान होतं आणि ज्वेलरी कलेक्शन सुद्धा खूप छान होतं. तर मी तुम्हाला आत्ता जे पेअर दाखवले शूजचे ते मी घेतले. आणि ज्वेलरी मी काही घेतली नाही, कारण मी जास्त करून एवढं सगळं यूज करत नाही. त्यामुळे ज्वेलरी मी जास्त काही घेतली नाही, पण कलेक्शन खूप छान होतं, युनिक होतं ज्वेलरीचं सुद्धा. आणि शूजचं तर खूपच ऑसम होतं. तर मी दरवेळेला येते तेव्हा एक तरी पेअर शूजचे घेते. आणि त्यांची पण रेंज एकदम अफोर्डेबल होती. म्हणजे मी जे घेतले ते मला 299ला मिळाले. आणि क्वालिटीसुद्धा त्याची एकदम छान होती. त्यामुळे मग मी ते घेऊन टाकले. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे. आणि आता आम्ही फायनली घरी जायला निघालो आहोत. आमच्याकडे किमया मॅडमने काय बनवलंय आज? आमच्या किमया बिर्याणी, किमूच्या हातची बिर्याणी. वाव, लुकिंग यमी किमू. आणि स्मेल तर एकदम ऑसम येतोय. तो चहाचा स्मेल. फर्स्ट लुक बिरयानी का फर्स्ट लुक देख लीजिए भाई लोग. एकदम मस्त वाली बिर्याणी है. आपल्या घरातली लोक अशी का आहेत सगळी? खरंच एकदम मस्त. हा किमू, आता तुझी नेक्स्ट स्टेप काय आहे? डन इट इज डन. मी साराला देते आता खायला. किती आम्ही ना नशीबवान आहोत ना की आम्ही. हा शिल्पू, आपण झुडिओला शॉपिंगला गेलो आणि शॉपिंगहून आल्यानंतर माझ्या एका बहिणीने माझ्यासाठी मस्तपैकी चहा ठेवलाय. एका बहिणीने चहा ठेवलाय, दुसऱ्या बहिणीने बिर्याणी बनवली आहे. हाऊ लकी आय एम. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू युनिवर्स. दुनिया दूध नाही. वाव किमू. कृषी, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? सारा, कम हियर.
किमू लुकिंग ऑसम. वाव, एकदम जी अशी ऑथेंटिक असते ना तशी वाली बिर्याणी वाटते, जशी आपण एखाद्या ढाब्यावर किंवा वेल नोन बिर्याणी सेंटरला वगैरे बघतो ना, एकदम तशी वाली. आणि एकदम मोकळी मोकळी झाली ना. खायला काय मजा येईल बॉस. बॉस बॉस तू काय खातोयस? काय खातोयस? पेरू. दाखव. बिर्याणी खायला कोण कोण एक्साइटेड आहे? रेज युअर हँड्स. पप्पा 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 बाहेर आराम करतायत. पप्पा बाहेर देख शिल्पा. बघा ना आपली बिर्याणी किती यमी दिसते. तर आता ही प्लेटमध्ये मी सर्व केली आहे माझ्यासाठी आणि आता मी खाणार आहे, मस्तपैकी बिर्याणीचा आनंद घेणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हो ऑफकोर्स बिर्याणी कशी दिसते ते पण कमेंट करून कळवा. आणि नाशिकचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, म्हणजे नाशिकला आल्यानंतर माहेरचा हा पहिलाच माझा व्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला, आवडला का? तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, जे कोणी नाशिककर आहेत आणि जे हे व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज प्लीज आपली हजेरी लावा आणि कमेंट करा की तुम्ही पण नाशिककर आहात. नाशिकच्या ब्लॉगमध्ये अजून काय बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.